36 दिवस म्हणजे 2 महिने 6 दिवस अशा पद्धतीने लढलो आपण आणि कामगार संघटनेच्या विरोधामध्ये सगळे पुरावे सगळ्या गोष्टी माननीय औद्योगिक न्यायालयाला पटवून दिल्या आणि देशाच्या इतिहासामध्ये हा ताटे आणि संदीप शिंदे मला बोलत होता की आमची काय मानता जाणार आहे आणि आमची काय मेंबरशिप कमी झाली का आणि अशीच मानता जात असते का मुकेशला काही काम नाही उगाच टाकली केस टाकली आणि मग ती केस विड्रॉल करा तडजोड करा आयटीएफ ऍप्लिकेशन देणार नाही तिथे आयटीएफ ऍप्लिकेशनला विरोध केला की आपली आयटीएफ ऍप्लिकेशन पाहिजे असेल तर तुम्ही कोर्टात केस दाखल करा आयटीएफच्या मी जिल्ह्याला सांगितलं लंडनला स्टीफन पाटोला ऑल इंडिया म्हणजे अखिल भारतीय म्हणजे अखिल जागतिक स्तरावरची जी काम करणारी संघटना आहे तिथे सुद्धा सांगितलं की ते आयटीएफ गेलं चुलीत एसटी कामगारांच्या हितासाठी आयटीएफ बीटीएफला काही आपण मानणार नाही परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये कामगारांचं रक्त शोषण करणाऱ्या कामगार संघटनेच्या विरोधाच्या मान्यतेची केस मागे घेणार नाही आणि त्याचा निकाल घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही ही भूमिका सुद्धा जागतिक स्तरावर मांडली आणि आपल्याला माहित आहे की कामगार संघटनेची मान्यता या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सुवर्ण अक्षरामध्ये ऐतिहासिक निर्णय आज घेतलाय आणि कामगार संघटनेची मान्यता गेलेली आहे केवळ टेकू माननीय उच्च न्यायालयामध्ये आहे परंतु उच्च न्यायालयामध्ये सुद्धा आज त्यांना कुठलेही करार करण्याचे निगोशिएशन करण्याचे वाटाघाटी करण्याचे आर्थिक बाबतीवर चर्चा करण्याचे कुठलेही अधिकार कामगार संघटनेला नाहीयेत आपल्यामध्येच काही भांडवलांना कामगार तुम्हाला कल्पना नाही आपल्यामध्येच काही भांडवलांना कामगार संघटनेने उभा केलं चंद्रभाऊ दिनेशजी तुम्ही थोडा वेळ बोलले वारसा बिरसा माझ्या जायचं नाही पण त्याला उभा करण्याकरता सुद्धा याच हरामखोर ताटे आणि संदीप शिंदेनी बॅकग्राऊंडला काम केलं की मुकेश दिगोटे काय एवढा मोठा नेता आहे मुकेश दिगोटेला तुम्ही आवडा तुमचा अमुक आहे तुम्ही मोठे होऊ शकता फरार होऊ शकता ते म्हणलं आपल्याला काही प्रॉब्लेम नाही राज्यातल्या सगळे लोक सोबत असतात तर मला काय अडचण आहे पण महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस शिक्षक संघटना चांद्यापासून तर बांद्यापूर पर्यंत एक संघ आहे एकही माणूस इकडे तिकडे गेला नाही प्रामाणिकपणे आपल्या सोबत राहायला कायम म्हणून माननीय उच्च न्यायालय माननीय औद्योगिक न्यायालय आणि उपनिबंधकांनी सुद्धा एसटी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस शिक्षक संघटना ही एक संघ आहे एकच आहे आणि मुकेश दिगोटे आणि डॉक्टर कैलास कदम यांच्या नेतृत्वाखालची एकमेव कार्यकारिणी आहे अशा संदर्भात सुद्धा आदेश पारित केले लवकरच त्याचा सर्व महामंडळाचा स्तरावर सर्व निघणार आणि आता सर्व निघाल्यानंतर आपली मग सुरू झाली आपल्याला एकदा अधिकार मिळाले आपल्याला एकदा या सगळ्या परिस्थितीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे आपण शांत पद्धतीने गेलो होतो पण जेव्हा हत्यार आपल्या हातात आलं तर मात्र आपण आता शांत बसणार नाही आणि म्हणून मिशन 2025 आपण ठरवलाय संकल्प केलाय आणि ती संकल्प पूर्ती करायची आहे 2025 मध्ये आपला निर्धार आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे 2016 ते 2020 चा विषय असेल आणि 2024 पासून आता दुसरा करार आता 24 ते 28 आणि 24 ते 20 ते 24 ते 28 या कुठल्याही कराराच्या अनुषंगाने बार्गेनिंग करायचं आहे आणि शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळालं पाहिजे या भूमिकेसाठी आणि जे काही थकबाकी आहेत त्या एकरकमी कर्मचाऱ्यांना मिळाले पाहिजे हे 2025 मध्ये आपला संकल्प आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणी आडवा आला मग तो ताटे येऊ कामगार संघटना येऊ जनसंघ तो बावळट वेल्डिंगचा चष्मा येऊ तो हरामखोर पडळकर येऊ कोणी आला तर त्याला आडवं तिडवं करून कामगारांना न्याय मिळाल्याशिवाय इंट गप्प बसणार नाही ते मिशन 2025 आपला संकल्प आहे की शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे कुठल्याही परिस्थितीमध्ये या 2025 मध्ये एसटी कामगारांना वेतन मिळालं पाहिजे त्याच्या थकबाकीची रक्कम एक रकमी एसटी कामगारांना मिळाली पाहिजे कुणाच्या बापाकडे आम्ही भीक मागत नाही आमच्या कष्टाचं आमच्या कामाचं आमच्या रक्ताचं आम्ही केलेलं हे काम आहे त्याचे पैसे त्याचा मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आणि स्पष्ट मागणी या 2025 मध्ये असणार दुसरं आमचं भूमिका आहे की ज्या 25 वर्षामध्ये कामगारांचं रक्त शोषण करण्याचं काम या कामगार संघटनेने केलं त्याची जी तात्पुरती जी मान्यता उच्च न्यायालयामध्ये राहिलेली आहे ती या 2025 मध्ये सुद्धा साफ करून कामगार संघटनेचा नायनाट केल्याशिवाय आणि त्यांची मान्यता टाकल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस शिक्षक संघटना बसणार नाही आणि त्यांच्या 25 वर्षात पापाचा बदला घेईल केवळ तुमच्या साथीची गरज आहे काळजी करण्याची गरज आहे त्या 2025 मध्ये हा सुद्धा आपला संकल्प ज्या गोष्टी
मूलभूत आपल्या अडचणी आहेत, मागण्या आहेत, त्याच्यामध्ये आपले रेस्टरूम्स असतील, महिलांचे प्रश्न असतील, सामूहिक प्रश्न असतील, आधार पातळीवरचे प्रश्न असतील, विभागीय पातळीवरचे प्रश्न असतील, राज्य पातळीवरचे प्रश्न असतील आणि आर्थिक संदर्भातले प्रश्न असतील, त्या सगळ्याचं योग्य नियोजन आपल्या संघटनेच्या माध्यमातून करण्यात येतं। आपल्याला सांगायला मला आनंद होतोय की गेल्या अनेक वर्षापासून आपण सातत्याने काम करतोय।